त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे सहभागी होणारे जे सर्व संघ आहेत त्या संघाच्या संघ मालकांना आम्ही विनंती करत आहोत की आपण या मुख्य मंचावरती येऊन आसन व्हायचं आहे। जे संघ मालक असतील त्यांना मी विनंती करतो, या स्पर्धेमध्ये तब्बल 6 संघांचा सहभाग होता। त्याच्यामध्ये प्रिन्सेस शकीला, आता जे संघ मालक शावेदभाई नवसेकर सर आहेत त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हा। त्याच्यानंतर साई स्पोर्ट्सचे संघ मालक रुपेश पवार सर यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे। त्यानंतर जिबर फायबरचे जे संघ मालक आहेत मोहतसिम नासन सर त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हा। राजवीर 11 या टीमचे जे संघ मालक आहेत राहुलजी राठोड सर यांना देखील विनंती करतो की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे। त्याचबरोबर वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर्सचे संघ मालक ए बी जोशी सर आणि दानिशभाई डिमडिमकर सर यांना देखील आम्ही विनंती करतो की मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे। आणि त्याचबरोबर टीम फाटक डेव्हलपर्सचे संघ मालक आदरणीय अक्षयजी फाटक सर यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे। काही वेळातच आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे मान्यवर आलेले आहेत त्यांचा आपण यथोचित सन्मान करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर या संपूर्ण स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील आपण करणार आहोत। जे सर्व संघ मालक असतील सर्व संघ मालकांना सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण मुख्य मंचाच्या समोर येऊन लाईनअप करून घ्यायचं आहे। आपण मान्यवरांच्या सत्कार समारंभ सोहळ्याला सुरुवात करत आहोत। साई स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर जिबर फायबरचे जे संघ मालक कॅप्टन यांना विनंती करतो आपले सर्व खेळाडू मुख्य मंचाच्या समोर घेऊन यायचे आहेत। आपण मान्यवरांच्या सत्कार समारंभ सोहळ्याकडे जात आहोत। आपण सन्मान करतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी जे उपस्थित राहिलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दापोली शहर प्रमुख आदरणीय संदीपजी चव्हाण सर यांचा आपण यथोचित सन्मान करत आहोत। मी आदिल सर यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण सरांचा यथोचित सन्मान करतोय। पद्मासाई रिसॉर्टचे सर्व आदरणीय सुनीलजी दलवी सर यांचा देखील आपण आदिल सर यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय।
त्यानंतर पुढचा आपण सन्मान करत आहोत उमेशजी जगडे सर यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत। संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी अवॉर्ड दिलेला आहे ते उमेशजी जगडे सर, त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आदरणीय संदीपजी केळकर सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण आदरणीय प्रदीपजी गंभीर सर यांचा देखील आपण करत आहोत। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करत आहोत आदरणीय उमेशजी पवार सर यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत। मी सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो, आपण सत्कार समारंभ सोहळा मान्यवरांचा चालू केलेला आहे की प्रोग्राम आपण थांबवायचा का? दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण सर्व खेळाडू घेऊन या। मी मगाशीच तुम्हाला सूचना दिल्या होत्या की संघ मालक आणि जे कॅप्टन असतील यांना विनंती करतो की आपण सर्व खेळाडू घेऊन मैदानाच्या समोर या, मुख्य मंचाच्या समोर या। आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेसाठी जे मैदान आहे या मैदानासाठी ज्यांनी आम्हाला विशेष आणि कायम त्यांचं सहकार्य आम्हाला असतं असे आमचे राजू दादा घोसाळकर आहेत, त्यानंतर इरफान पापा आहेत आणि त्याचबरोबर मजिदभाई चिकटे यांचा देखील आपण विशेष असा सन्मान करत आहोत। आणि त्याचबरोबर तामनकर सर यांचा देखील आपण विशेष असा सन्मान करणार आहोत। आपण सन्मान करतोय राजूदादा घोसाळकर सर, समीरजी झगडे सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। त्यानंतरला दापोली तालुक्यातील अगदी लिजेंड समालोचक आणि या संपूर्ण यांनी अनेक वर्ष अगदी दापोलीतील त्यांच्या अगदी गोड वाणीनं मंत्रमुग्ध करून टाकलं आणि आज या स्पर्धेदरम्यान देखील त्यांचं समालोचन ऐकायला मिळालं। मी स्वतःला भाग्य समजतो की त्यांच्या समोर मला एक दिवस मात्र समालोचन करण्याची संधी मिळाली, त्यांचा आपण सन्मान करतोय। ते म्हणजे दापोली तालुक्यातला एक बुलंद आवाज म्हणजे आमचे इरफान पापा सर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। यस, शेखरजी आग्रे सर आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण इरफान पापा यांचा यथोचित सन्मान मायेची शाळ त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक म्हणजे पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करत आहोत।
आणि त्याचबरोबर आपण पुढचा सन्मान करतोय जे आमचे सातत्याने आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे सहकारी आहेत आणि या संपूर्ण मैदानासाठी बोरिंग असेल या मैदानाची अगदी संपूर्ण निगा राखण्यापासून त्याचबरोबर या मैदानामध्ये खूप मोठं मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे मजिदभाई चिकटे सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय। और त्यानंतरला आपण पुढचा सन्मान करतोय आदरणीय तामणकर सर यांचा आपण यथोचित सन्मान करत आहोत। आणि त्याचबरोबर सर ही संपूर्ण स्पर्धा मणिपूर वरून पाहत होते आणि त्यांच्या वतीने त्यांचा जो सन्मान असेल तो स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय शेखरजी आगरे सर यांना विनंती करतो की आपण सन्मान त्यांचा स्वीकारायचा आहे। सरांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा। त्या मणिपूर मधून अगदी छोट्याशा गावामधून ती स्पर्धा पाहत होते। दापोली चॅम्पियन्स लीग 2025 ची स्पर्धा अगदी फक्त आपल्या भारतापुरती मर्यादित नाहीये तर देशा विदेशातून ऑस्ट्रेलिया कुवेत दुबई मधून देखील स्पर्धा अगदी पाहिली गेली होती रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून। त्याचबरोबर आपण संघ मालकांचा आता यथोचित सन्मान करणार आहोत। जे संघ मालक आहेत टीम फाटक डेव्हलपरचे संघ मालक माझे मार्गदर्शक आदरणीय अक्षयजी फाटक सर यांचा आपण यथोचित सन्मान आपण करतोय। जलस्वराज्य ग्रामपंचायतचे सरपंच महोदय आमचे मार्गदर्शक आणि टीम फाटक डेव्हलपरचे सर्व आदरणीय अक्षयजी फाटक सर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। आणि त्यानंतर आपण पुढचा आपण सन्मान करतोय तर टीम दानिश डेव्हलपर दानिशभाई डिमडिमकर सर यांचा आपण सन्मान करत आहोत। नवाज भाई यांच्या त्याचबरोबर वेदांशु योद्धा संघमालक ए बी जोशी सर यांचा आपण सन्मान करतोय। वेदांशु योद्धा संघमालक ए बी जोशी सर वेदांशु योद्धाचे कॅप्टन आपण या संघमालक या ठिकाणी उपस्थित नाहीयेत आपण त्याचा सन्मान स्वीकारायचंय। या ठिकाणी साईराजी देसाई सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय। त्यानंतर पुढचा सन्मान राजवीर 11 संघ मालक आदरणीय राहुलजी राठोड सर यांचा आपण सन्मान करतोय। राहुल राठोड सर या ठिकाणी आपण तुमचा यथोचित सन्मान करतोय। टीम राजवीर 11 चे संघ मालक राजवीर 11 चे जर का इथे खेळाडू जर असतील तर आपण मी विनंती करतो अनिकेतजी वालावलकर सर यांना विनंती करतो की आपण त्यानंतर आपण पुढचा सन्मान पुढचे संघ मालक आहेत प्रिन्सेस शकीलाचे संघ मालक शावेजभाई नवशेकर सर यांचा आपण सन्मान करतोय। मी बाबा पवार यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय। प्रिन्सेस शकीलाचे जे संघ मालक आहेत शावेजभाई नवशेकर सर त्यानंतर आपण पुढचा सन्मान करत आहोत जीवर फायबर संघ मालक मोतसीम नाचन सर यांचा सन्मान करतोय। त्यांच्या वतीने या ठिकाणी मुझफ्फरभाई चिकटे यांना विनंती करतो जीवर इंटरनेट अगदी आपल्या विश्वासाचा हा खास नेटवर्क सफरिंग विदाउट बफरिंग आणि संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहणारे अगदी या ठिकाणी आमचे चिकटे सर समीर जगडे सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय।
या संपूर्ण स्पर्धेसाठी देखील जिबर इंटरनेट देखील त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं। आणि त्यानंतरला चॅम्पियन टीम म्हणजे साई स्पोर्ट्स यांचे संघ मालक रुपेश पवार या संपूर्ण स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये पुण्यातून थेट दाखल झाले। आणि त्याचबरोबर संदीपजी पवार सर यांना देखील विनंती करतो, संदीप पवार सर आपण या, ते पुण्यामध्ये आहेत, रुपेश पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचा आपण सन्मान करतोय। त्यानंतर संपूर्ण स्पर्धेसाठी जे अंपायर आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करतोय। मया शिंदे सर यांचा देखील यथोचित आम्ही सन्मान करतोय, विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे। त्याचबरोबर मकबूलबाई बुरोंडकर यांना विनंती करतो, आपला देखील यथोचित सन्मान आपण करतोय। तसेच अमित विन सर यांना आपण विनंती करत आहोत, आपण मुख्य मंचावरती यायचं आहे। मी नवाज सर यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते आपण नवाज भाई यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत, ते आयोजक देखील आहेत आणि अंपायर देखील आहेत। अक्षय सर आपण थांबायचं आहे, अक्षय सर थांबायचं। धन्यवाद सर। या ठिकाणी आम्हाला माहिती आहे आज रामनवमीचा मोठा उत्सव आहे। आणि त्याच्यानंतरला नवाज सर यांचा देखील आपण सन्मान करतोय, समीर जगडे सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। त्याचबरोबर मंगल डेकोरेटरचे सर्व आदरणीय कुणालजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। कुणाल सर तुमचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय, गेल्या 3 दिवस ही संपूर्ण साऊंड सिस्टम त्याच्या माध्यमातून आम्हाला उपस्थित करून दिलेली आहे, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय। मंगल डेकोरेटरचे सर्व कुणाल सर या ठिकाणी आपण त्यांचा देखील सन्मान करतोय। आपण सरांचा देखील यथोचित सन्मान करतोय। दापोली तालुक्यातील A1 क्वालिटीचं साऊंड सिस्टम म्हणजे मंगल डेकोरेटर्सचे सर्व कुणालजी शिंदे सर, पमा शिंदे सर त्यांचा आपण सन्मान करतोय। आणि त्याचबरोबर जी संपूर्ण 3 दिवसीय स्पर्धा अगदी देशात परदेशात पोहोचवण्याचं काम ज्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं गेलं ते म्हणजे स्पोर्ट्स टीमचे सर्व आकीबाई चिपळूणकर सर यांना विनंती करतो, त्यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय, त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती या। बाबा पवार सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। त्यानंतर आपण पुढचा सन्मान करतोय
तर जिबर इंटरनेट यांनी गेले 3 दिवस आम्हाला अगदी इंटरनेट प्रोव्हाइड केलं. समदभाई चिकटे आपणास विनंती करतो, आम्ही तुमचा देखील यथोचित सन्मान करतोय. जिबर नेटवर्क समदभाई चिकटे यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारायचं. गेले 3 दिवस अगदी तुमच्या माध्यमातून आम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड केलं गेलं होतं, त्यामुळे आपण तुमचा देखील यथोचित सन्मान करतोय. त्याचबरोबर स्कोररमॅन गेले 3 दिवस अगदी गुणांच्या अचूक टिप्पणी करत होते, ते म्हणजे तुफेल ऐनरकर यांचा देखील आपण सन्मान करतोय. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करत आहोत की हे ढोल ताशा पथक आहे MMK ग्रुप, त्यांचा देखील आपण सन्मान करतो. मनोज कदम सर आपणास विनंती करतो की आपण या, त्यांचे प्रतिनिधी आपण यायचंय, सन्मान स्वीकारायचंय. त्याचबरोबर तेजस्वी पवार सर समालोचक, आमचे समालोचक तेजस पवार सर आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. त्यानंतर समित पवार यांना देखील आम्ही विनंती करतो, या ग्राउंड साठी त्यांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे. गीतेश गुजर यांना देखील विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत तो आपला दापोलीचा बुलंद आवाज सनी मोहिते, ज्यांनी 3 दिवस आपल्या इथे कॉमेंट्री केली आणि सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं ज्याच्या आवाजाने. तो सनी मोहिते यांचा सन्मान आपण करणार आहोत. सनी मोहिते यांचा सन्मान आपण करतोय. 3 दिवस ज्याने या स्पर्धेचं समालोचन केलं त्यांचा आपण सन्मान करतो शेखरजी आगरे साहेब यांच्या हस्ते. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचे सहप्रायोजक ज्यांनी आपल्या या संपूर्ण स्पर्धेचे आश्रयदाते देखील आहेत, ते म्हणजेच शीतल लोढा फाउंडेशनचे जयवंत सर यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. जयवंत सर आणि त्याचबरोबर राहुलजी शुक्ला सर यांना विनंती करतो की आपण सन्मान करतोय. शीतल लोढा फाउंडेशनचे शुक्ला सर आहेत, त्याचबरोबर जयवंत सर, त्यांचा आपण सन्मान करतोय. आणि त्यानंतर आपण पुढचा सन्मान करतोय
अथवा म्हणजे या संपूर्ण स्पर्धेच्या मुख्य प्रायोजका, आमच्या मार्गदर्शका, महिला जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली नगरपंचायत नगरसेविका सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय। आणि त्याचबरोबर बाळासाहेब बोत्रे सर, आपण या सर्व कमिटीच्या वतीनं त्यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करत आहोत। हे संपूर्ण आपण स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांच्या सरांच्या आणि मॅडमच्या वाढदिवसानिमित्त या संपूर्ण स्पर्धेचं प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे। मुख्य प्रायोजक या संपूर्ण स्पर्धेच्या आमच्या मार्गदर्शका साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम आणि त्याचबरोबर दापोली तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक एसडीएम डेव्हलपरचे सर्वेसर्वा बाळासाहेब बोत्रे सर, त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं आणि सर आणि मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या पुनश्च एकदा उदंड आयुष्याच्या अगदी अनंत मंगलमय सदिच्छा आम्ही आताच देत आहोत। सरांचा वाढदिवस 4 तारखेला झाला, मॅडमचा येणाऱ्या 10 तारखेला वाढदिवस आहे। सो पुनश्च एकदा वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर मी या संपूर्ण स्पर्धेसाठी जे सर्व खेळाडू होते त्यांना विनंती करतो, आपण काही वेळातच बक्षीस वितरणाकडे जात आहोत, परंतु या संपूर्ण स्पर्धेच्या आशयदात्या आमच्या मार्गदर्शका दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका सन्माननीय साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांना विनंती करतो, या संपूर्ण स्पर्धेसाठी मला मार्गदर्शन आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। नमस्कार। प्रथमतः सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज दापोली लीग या क्रिकेटच्या सामन्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सगळ्यांची नावं घेत बसले तर मला वाटतं अंधार पडेल। खरं तर गेले 3 दिवस हा क्रिकेटचा रणसंग्राम इथे चालू आहे। पहिल्या दिवशी आम्ही आलो, थोडी मॅच बघितली, गेलो, पण खरंच छान वाटतं। आज दापोली तालुक्यात नव्हे तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ खेळला जातो, कबड्डीचा खेळ खेळला जातो, खरं आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे। त्यातल्या त्यात दापोलीच्या मानामध्ये जे शिरपेचा जो मानाचा तुरा आहे, मला असं वाटतं आपल्याच या दापोली तालुक्यातून अजित अगरकर असतील, ऋषिकेश कानेटकर असतील, ज्यांनी अगदी आपल्या भारताच्या संघासाठी खेळ केलाय। नुकताच आपण वर्ल्ड कपही जिंकलेला आहे आणि तोच आनंद पुढचे 5 वर्ष आपल्यामध्ये आहे आणि आपल्या ह्या सर्व जे नवोदित खेळाडू आहेत यांच्यामध्येही आनंद तो असावा। खरं तर हा खेळ इथे खेळत असताना गेले 3 वर्ष आम्ही या ग्राउंडवरती येतो। क्रिकेटचा खेळ आम्हालाही आवडतो, पण आम्हाला तो लाईव्ह बघण्याचा आनंद आम्ही बघितला, म्हणजे खरंच छान वाटत होतं। ज्या पद्धतीने नियोजन बाबादादा असतील, शेखरदादा असेल, राज असेल, तुम्ही सर्वच टीम आणि माझे भाई नवाज भाई सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे नियोजन केलं होतं। बाकी सगळ्यांचं योगदान इथं आहे, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये, कारण दापोली हे असं आहे की प्रत्येक इथला जो इथली जी मुलं आहेत किंवा इथले जे लोक आहेत हे चांगल्या पद्धतीने सर्वांना चेअरअप करतात आणि त्याच पद्धतीने मुले इथे चांगला खेळ खेळतात। आणि मला खरं तर इथं प्रामुख्याने सांगावंसं वाटतं, इथे मला असं वाटतं पाण्याची सोय नाहीये, इथे जी आहे बोरिंग ती बंद अवस्थेमध्ये आहे आणि खरं आम्ही आमच्या प्रयत्नातनं ही बोरिंग लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला इथे नळ कनेक्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करू। पण नळ कनेक्शन देत असताना इथली ग्राउंडची जबाबदारी किंवा इथं जबाबदार व्यक्तिमत्व त्या नळ कनेक्शनसाठी आपल्याला, कारण काही लोक असे असतात की त्यांना ते चांगलं बघवत नाही,
कोणी केले काय केले त्यामागचा हेतू न हे करता की फक्त ते हे करायचं काहीतरी विचित्रपणा तिथे करायचा तर तो होऊ नये. परवाही आम्ही जेव्हा स्पर्धा चालू झाली तेव्हा आमच्या नगरपंचायतचे सर्व इथे कर्मचारी येऊन त्यांनी स्वच्छता केली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी मला परत असं कळालं की इथे जे काय मुलं बसतात खरं तर अशा हे जे मैदान आहे हे सगळ्यांचं भवितव्य घडवणारं मैदान आहे. या मैदानामध्ये जे काही चुकीचे इथं मुलं बसतात काही पार्ट्या करतात खरं तर करू नये. माझे हात जोडून विनंती आहे कारण आपली भावी पिढी इथं घडत असते आणि चुकीचा हा संदेश आपल्या दापोलीतून जाऊ नये खरं तर हा एक प्रयत्न. आणि हे सगळं करत असताना खरं तर आज आमचे मार्गदर्शक इथे दळवी साहेब आहेत. आपण सगळेच आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने खरं तर हे जे आझाद मैदान आहे याला कंपाऊंड झालं पाहिजे आणि ते आपण आणू शकतो. आपण जर सगळ्यांनी एकजूट करून जर हे काम हाती घेतलं तर आपल्या ह्या आझाद मैदानला आपण कंपाऊंड वॉल चांगल्या पद्धतीने करू शकते. इथे पुढच्या काळामध्ये चांगले खेळाडू घडू शकतात आणि त्याच्यामध्ये खरं तर आमचा खारीचा वाटा असला तर आमच्यासाठी ती अभिमानास्पद गोष्ट असेल. भविष्यामध्ये असू नसू या वॉल कंपाऊंडच्या निमित्ताने आम्ही इथं दिसू असं आपण काम करूया सगळे मिळून. आणि खरं तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना इथं बोलवलं. अर्धा स्टेज आमच्या महिला मंडळाने कव्हर केलेला आहे आणि खरंच या निमित्ताने म्हणजे आम्ही बरेच जणी असं की आम्ही कधी क्रिकेटच्या स्टेजवरती आलेलो पण नव्हतो पण ज्या पद्धतीने तुम्ही मानसन्मान केला त्याबद्दल खरंच मी मनपूर्वक तुमचे सर्वांचे आभार मानते. येत्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा इथे आयोजित करू आणि मी तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की खासदार चषक आपण पुढच्या वर्षी इथे घेऊया आणि त्याबरोबरच आपण चांगल्या पद्धतीचा अर्थमंत्र्यांना विचारायला लागेल. खरं तर सर्वच दापोलीकरांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आमच्या पूर्ण म्हणजे दापोलीने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. आज सोपं नाहीये एक नगरसेविका होत असताना सगळ्यांनी तेवढा तो मानसन्मान दिलेला आहे. नक्कीच जे दापोलीसाठी योग्य असेल ते योग्य करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं नक्कीच राहील. येत्या काळामध्ये खासदार चषक आम्ही करू. आमची ही जी टीम आहे यात मला वाटतं एक दोघी सोडले तर ही राष्ट्रवादीची टीम आहे. ह्या सर्व टीमनी आजपासून मला द्यायचं की आपल्याला हे खासदार चषक इथं घडवायचंय. त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू. येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून आपण इथे खासदार चषक भरू. आज एवढा शब्द देते. आपण जो मानसन्मान दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. अगदी तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही देखील या ठिकाणी मंत्रमुग्ध झालो आणि ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आम्ही देखील या मैदानाची काळजी घेऊ. येथे कोणत्याही प्रकारचे जी आपली तरुण पिढी आहे अगदी घडते. दापोली तालुक्यातून देखील अगदी चांगले चांगले नामांकित खेळाडू घडतील आणि भारताच्या संघामध्ये देखील येणाऱ्या काळामध्ये खेळतील. टेनिस क्रिकेटला देखील एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. ISPL सारखे मोठमोठे स्पर्धा होतात आणि आज ज्याप्रमाणे सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपण खासदार चषक जो का अगदी अंडर फ्लड लाईट होणार आहे आणि आपल्या दापोलीकरांसाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि नक्कीच आपण बक्षीस वितरणाकडे जातोय. या संपूर्ण स्पर्धेतील जे मॅन ऑफ द मॅच आहेत त्यानंतर पर्सनल अवॉर्ड असतील आपण त्या बक्षीस वितरणाकडे जात आहोत. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण जर पाहायला गेलं तर जे मॅन ऑफ द मॅचेस जे अवॉर्ड आहेत ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं आहे ते सन्माननीय सौ रामाताई बेलोस मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस आमच्या मार्गदर्शका रमाताई बेलोस मॅडम यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी जे अवॉर्ड पुरस्कृत केलेले आहेत ते अवॉर्ड आपण देखील देणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेतील पहिल्याच म्हणजे पहिली मॅन ऑफ द मॅच एनएसएस पहिलीच मॅन ऑफ द मॅच असेल तो म्हणजे प्रितेश शिगवन. आपण यायचं आहे. हा अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतो रमाताई बेलोसे मॅडम यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण अवॉर्ड देतोय. प्रितेश शिगवन आपण यायचंय लवकरात लवकर यायचंय. त्याच्यानंतर आपण सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच आयाज ऐनरकर ठरला होता. पहिल्या दिवसामधील सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या संपूर्ण अवॉर्डच्या पुरस्कार
केलंय. येस, या खेळाडूचं वय फक्त 20 आहे आणि खूप चांगलं क्रिकेट खेळतो. मुंबईमध्ये देखील दापोलीचं नाव रोशन करतो. अगदी करंजानी गावचा खेळाडू.
आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहताय तर दापोली चॅम्पियन लीग 2025 सीझन 2 आणि सीझन 2 चे जे रनर अप आहेत या संपूर्ण स्पर्धेतील जीवर फायबर आपण यायचं आहे। या स्पर्धेतील रोख रक्कम 30,000 आणि आपण समतमती अशी ट्रॉफी आपण देतोय। या संपूर्ण स्पर्धेच्या मुख्य प्रायोजका सन्माननीय साताताई बाळासाहेब बोथरे मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी बाळासाहेब बोथरे सर, ऋषिकेशजी गुजर सर आहेत, सुनीलजी दळवी सर असतील, जयवंत सर, त्याचबरोबर शुक्ला सर, रामदेव वेलोसो मॅडम यांना देखील विनंती करतो आपण या। चला कॅप्टन यायचं आहे, रनर अप टीमचे कॅप्टन आणि ऑल प्लेयर आपण यायचा ट्रॉफी कलेक्ट करतोय। या संपूर्ण स्पर्धेतील रनर अप जीवर फायबर, नावाप्रमाणेच काम अगदी जलद गतीनं कॅप्टन आहेत मनोज मोहिते यांचा आपण कॅप्टन बाईट घेतोय। आणि ही संपूर्ण स्पर्धा पाहत असताना एकंदरीत आपण पाहायला गेलं तर मुख्य प्रायोजक असतील, सहप्रायोजक असतील, आयोजक असतील यांच्या माध्यमातून आपल्या दापोलीकरांना एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे। या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना अगदीच या संपूर्ण स्पर्धेमधला एक आलेला अनुभव आपण आमच्यापर्यंत शेअर करा। दापोली चॅम्पियन लीग ही स्पर्धा खूप दापोलीमध्ये एक मानाची मानली जाते आणि गेल्या वर्षी मी स्वतः राजवीर संघातनं खेळलो आणि ती आम्ही फायनलिस्ट होतो। या वर्षी मी जिबरमधून खेळलोय, रनरअप झालोय, त्याबद्दल थोडंसं दुःख आहेच। पण आम्ही आता ज्या संघाबरोबर हरलोय त्या संघाला आम्ही सकाळपासून हरवलं होतं आणि त्या संघाने आम्हाला फायनलमध्ये हरवलंय, म्हणजे त्याने आमचा अभ्यास चांगला केला होता, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। हे होते कॅप्टन जिवर फायबरचे कॅप्टन होते दादा। येणाऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा असतील। त्याच्यानंतरला आपण जातोय या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण जाऊया दापोली चॅम्पियन लीग 2025 सीझन 2 चा चॅम्पियन टीम म्हणजे यस नो डाउट वन अँड ओनली साई स्पोर्ट्स हा संघ ठरलेला आहे चॅम्पियन। कॅप्टन प्लीज वेलकम। त्याचबरोबर संघमालक रुपेश पवार, संदीप पवार, बाबा पवार असतील हे जे संघमालक असतील आणि कॅप्टन आहेत कॅप्टन अमेय पालकर। आपण या पहिल्यांदा या ठिकाणी आपण हॅलो, चला या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन टीम साई
हॅलो हॅलो या संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन आपण पाहतोय तर साई स्पोर्ट्स ही टीम ठरलेली आहे. आपण या संपूर्ण स्पर्धेच्या मुख्य प्रायोजिका दापोली नगर पंचायतच्या नगरसेविका आमच्या मार्गदर्शिका सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम, रोख रक्कम 50,000 आणि हे चॅम्पियन ट्रॉफी आपण देऊन चॅम्पियन टीमला सन्मानित करतोय. साई स्पोर्ट्स या पर्व 2 चा चॅम्पियन ठरलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चॅम्पियन टीम साठी. आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी मान्यवरांनी अगदी त्यांची शुभ पावलं या मंचावरती लावली. त्याचबरोबर त्यांचा वेळात वेळ काढून स्पर्धेला दिला. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मी आभार व्यक्त करतोय. या संपूर्ण स्पर्धेच्या प्रायोजक आहेत आमच्या मार्गदर्शका सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम आणि बाळासाहेब बोत्रे सर आणि सर्व या ठिकाणी मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. अजिबार टीमचे कॅप्टन आपण या लगेच. आपण या ठिकाणी जे चॅम्पियन आहे त्या चॅम्पियनला चॅम्पियन्स ट्रॉफी देतोय. रोख रक्कम 50,000 सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेचं आज मात्र या ठिकाणी चॅम्पियन टीमला ट्रॉफी, रोख रक्कम 50,000 कॅश प्राइज. अमेय पालकर या पण अमेय पालकर